झी 24 तास एक पाऊल पुढे। अलीकडच्या काळातली साहित्य संमेलनं ही त्यांच्यातल्या वादामुळेच अधिक चर्चेत येत आहेत। चिपळूणमध्ये होणारं साहित्य संमेलनही त्याला अपवाद नाही। अशा साहित्य संमेलनातून त्याचा मूळ उद्देश साध्य होतो का? सर्वसामान्यांना अशा संमेलनाबाबत कितीशी उत्सुकता असते? तरुणांना याबाबत काय वाटतं? त्यांना या संमेलनाबाबत किती माहिती आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हाती आलेली माहिती नक्कीच धक्कादायक आहे। साहित्य संमेलनाबाबत पुरेशी माहितीच त्यांना नसल्याचं दिसलंय। बघूयात औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना किती माहिती आहे। साहित्य संमेलन आणि वाद हे आता एक समीकरणच बनलंय। खरंच साहित्य संमेलनाद्वारे साहित्याचा प्रसार होतो का? आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, त्यांना विचारूया काय त्यांची मतं आहे साहित्य संमेलनाबाबत। साहित्य संमेलनाद्वारे खरंच साहित्याचा प्रसार होतोय? साहित्य संमेलनाद्वारे साहित्याचा प्रसार होतोय, पण काही कारणास्तव तो समोर येत नाहीये। तर त्याला कारणीभूत कोण आहे, काय आहे, हे कशा म्हणजे कसं? साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचं नाव माहिती आहे तुम्हाला? सॉरी सर। कुठे साहित्य संमेलन होतंय? चिपळूणला। मागील साहित्य संमेलनाबाबत काही माहिती, कधी, कुठे, कसं झालं? सॉरी। साहित्य संमेलनाद्वारे होतोय साहित्याचा प्रचार साहित्य संमेलनाद्वारे साहित्याचा तर होत नाहीये, परंतु संमेलनाचा जरूर होतोय असं मला वाटतंय। कुठं घडलीच संमेलनं गेली 4-5 वर्षाची? 1-2 काही कोण होते अध्यक्ष, काही माहिती आहे तुम्हाला? एक माझ्या लक्षात आहे, फमू शिंदे एकदा होते, कारण ते औरंगाबादच्या असल्याने ते माझ्या एक लक्षात आहे। यावेळेसचं जे साहित्य संमेलन झालं त्याविषयी फारशी काही म्हणजे मला काही आठवत नाही। साहित्य संमेलनामुळे साहित्याचा प्रसार होतो असं वाटत नाही, पण राजकारणाचा प्रसार होतो। प्रत्येक वेळेस साहित्य संमेलनामध्ये राजकारण होतं। साहित्यिक तत्वज्ञान सांगतात आणि स्वतः त्यांचं कोणत्याही मत याच्यावर एकमत होत नाही। प्रत्येक जण वेगळं मत सांगतो। मोठेपणासाठी मला साहित्य अध्यक्ष करा, निवडणुका, त्यात पाठीमागे जातीचा मुद्दा काहीतरी आला, असं काहीतरी होतं। त्यात साहित्य संमेलनाद्वारे प्रत्येक वर्षी खूप मोठ्या पुस्तकांची विक्री होते। तुमच्यापर्यंत काही पुस्तकं आली आहेत, काही माहिती आहे तुम्हाला? साहित्याचं संमेलन कधी सुरू होतं आणि कधी संपतं हे समजत नाही। एकदा नाट्यदिंडी येते कधीतरी, त्याचा फोटो येतो पेपरला, त्यानंतर फक्त ते त्याच्या अध्यक्षाचा वाद आणि अध्यक्षाची नेमणूक एवढंच माहित होतं। साहित्य संमेलनाद्वारे खरंच साहित्याचा प्रसार होतोय का, हा आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण की कित्येक विद्यार्थ्यांना साहित्य संमेलन कधी भरतं आणि कधी उठतं याची सुद्धा माहिती नाही। त्याचे अध्यक्ष कोण असतात याबाबतही त्यांना माहिती नाही। खरंच ही विचार करण्याची गोष्ट आहे। हा साहित्य संमेलनाद्वारे साहित्याचा प्रचार होतोय का? झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।